मराठी पत्रकार दिनानिमित्त चिखलीत पत्रकारांशी संवाद. नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी मांडला विकास आराखडा. चिखली. मराठी पत्रकार दिनानिमित्त चिखली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा उपस्थित पत्रकारांसमोर मांडला. या कार्यक्रमाला चिखली शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार बंधू व भगिनी उपस्थित होते. नगराध्यक्ष देशमुख यांनी मराठी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व स्पष्ट करत शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था व इतर विकास कामांबाबत आपली भूमिका मांडली. पत्रकारांनी व्यक्त केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून शहराच्या प्रगतीसाठी सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी पत्रकार दिनानिमित्त नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. प्रेस रिपोर्ट न्यूज सोहिल शेख, चिखली. शहरातील जेवढे डिवायडर आहेत किंवा प्रमुख मोठमोठ्या थोर महापुरुषांचे कुठले विविध विकास कामं आपल्याला चिखलीच्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे. कालच त्या ठिकाणी मी खाते प्रमुखांची एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आरोग्य विषयक, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग या सर्व विभागाची मी त्या ठिकाणी खाते निहाय एका विषयावर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यामधून लगेच कालच्या काल स्वच्छतेच्या माध्यमातून मेहकर पासून तर आपल्या चिखलीपर्यंत जो हायवे आहे तेथून चिखलीच्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या चिखलीमध्ये जो पाणी पुरवठा आहे तो 8 दिवसावर करण्यासाठी पाणी पुरवठा अभियंता आणि सीओ यांच्या माध्यमातून तो जलद पाणी पुरवठा त्या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. चिखलीच्या जुन्या गावातील दामोवंती नदीचा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच पत्रकारांनी मांडला आणि त्या ठिकाणी नगरपालिकेचे किंवा चिखली शहरातील नागरिक जे कचरा असेल तो कचरा त्या ठिकाणी नदीमध्ये नेऊन टाकतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लगेच त्या ठिकाणी नोटीस बोर्ड आणि आवश्यकतेनुसार 3 शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्याची नेमणूक करून जे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकतील त्यांना नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसे